एक्सपेंडिचर काय म्हटलं बघा, एक्सपेंडिचर किती आहे 30 करोडचा 10% वाढला म्हणजे 2,002ला एक्सपेंडिचर झाला 33 करोड. आणि तेच HLLचा सेल्स 2002ला किती आहे, आपण टेबल काढला होता सुरुवातीलाच, तो किती आहे बघा 45. ठीक आहे, मग खर्च 33 करोड, सेल्स 45 करोड, मग प्रॉफिट किती करोड असणार आहे? प्रॉफिट किती करोड? 12 करोड, बरोबर. ठीक आहे, तर प्रॉफिट झाला 12 करोड. आता आपल्याला पुढं काय विचारलं, काय काय विचारलेलं आहे, प्रॉफिट पर्सेंटेज किती आणि मार्जिन किती. आता यात कळलं की ऑप्शन सी किंवा डी आहे, बरोबर. ऑप्शन हा सी किंवा डी आहे, कारण की प्रॉफिट 12 करोड आहे दोन्हीमध्ये. ठीक आहे, आता प्रॉफिट पर्सेंटेज बघा, प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे काय करणार, कसं काढतो प्रॉफिट पर्सेंटेज, प्रॉफिट डिवाइड बाय एक्सपेन्स, जसं म्हणतो ना सेल्स प्राइस मायनस कॉस्ट प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस, तसं इथं सेल्स किती 45ला केला म्हणजे प्रॉफिट झाला 12 डिवाइड बाय काय करणार, किती एक्सपेन्स टोटल 33, 12 डिवाइड बाय 33 करा, किती मिळते बघा, इंटू 100 किती पर्सेंट मिळतोय, 36.3 आहे का 4 आहे? 3च्या पुढे काय नाही काय, कारण की इथं 4 आहे म्हणून विचारतोय, नंतर काय आपण 36.4 घेणारच आहे. 36 बरोबर, म्हणजे 4च झाला, म्हणजे ऑप्शन डी आपल्याला माहित आहे. ठीक आहे, बरं, मग तरी पण आपल्याला काय पाहिजे म्हणजे आता अजून मार्जिन पण पाहिजे. आता समजा काही वेळा हे पण सेम असतील, प्रॉफिट लिहिलं असेल सेम, तर आपल्याला मार्जिन काढता यायला पाहिजे ना. ठीक आहे, तर मार्जिन कसं करायचं, सिम्पल की काय बघा, तुम्हाला प्रॉफिट पर्सेंटेज काय म्हटलं मी, कसं फाईन करणार, जो काय प्रॉफिट झालाय किती झालं 12 करोड डिवाइड बाय काय म्हटलं आपण, एक्सपेंडिचर. ठीक आहे, कुठेतरी नोट करा वाटल्यास तेच. यात काय म्हणणार आता आपण, मार्जिन म्हणजे काय, किती मार्जिन आहे. ठीक आहे, तर हे कसं काढलं जातं, डिफरन्स किती मिळाला तुम्हाला 12 डिवाइड बाय करंट किती इयरचा आहे, म्हणजे थोडक्यात आपला सेल्स कितीचा आहे 45, मग 12 डिवाइड बाय 45 करा, झाला तुमचा मार्जिन. किती मिळते बघा, चेक करा, 26.67% मिळतोय का. मार्जिन, बरं, हे जनरल एक रिलेशन असतो, कसं आहे असं म्हणतो आपण, एक्सपेन्स सेल्स प्रॉफिट. ठीक आहे, थोडक्यात हा म्हणजे काय म्हणतो आपण, कॉस्ट प्राइस, हा झाला सेल्स प्राइस. ठीक आहे, तर प्रॉफिट कसं म्हणतो आपण, सेल्स प्राइस मायनस कॉस्ट प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस. तसं हे इन टर्म्स ऑफ सेल्स आणि एक्सपेंडिचर काय म्हणणार आपण, तर सॉरी, हा पर्सेंटेज झाला, प्रॉफिट पर्सेंटेज. प्रॉफिट म्हणजे काय माहिती तुम्हाला, फक्त सेल्स प्राइस मायनस कॉस्ट म्हणजे प्रॉफिट झाला, प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे हा झाला. ठीक आहे, म्हणजे या भाषेत काय म्हणणार, सेल्स प्राइस म्हणजेच काय म्हणणार आपण, सेल्स मायनस एक्सपेन्स अपॉन एक्सपेन्स. कळतंय. आता मार्जिन, मार्जिन म्हणजे यात काय म्हणतो आपण, तर हा जो काय प्रॉफिट आहे तो, ठीक आहे, प्रॉफिट किंवा त्याला काय म्हणतो आपण, सेल्स प्राइस मायनस कॉस्ट प्राइस डिवाइड बाय आपण काय म्हणतो यामध्ये आपला सेल्स, किंवा आपल्या भाषेत काय म्हणतो आपण इथं, सेल्स प्राइस मायनस कॉस्ट प्राइस अपॉन सेल्स प्राइस, याला म्हटलं जातं मार्जिन. ठीक आहे, कळलं का चंद्रलेखा. हो, ठीक आहे, बरं, तर हा होता 9th. ठीक आहे, आता होमवर्क म्हणून काही सॉल्व कराल का, 10 आणि 11 हे दोनच याच्यावर आहेत, हे पण जमेल तुम्हाला. हो, हे तुमच्याकडं आहेच मला वाटतंय, प्रयत्न करा. 12, 13, 14
14 पर्यंत सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. हे वाटलंच आपण उद्या बघू 15, 16, 17 काय असेल ते. ठीक आहे, कराल का? 10, 11, 12, 13, 14, 15 माझ्याकडून डिलीट झालं. टेलिग्रामवर सगळं सेव्ह असतं. ठीक आहे आकाश, सर्च करायचं मागं जरा सापडेल ते डाउनलोड करायचं. कळलं? ठीक आहे चंद्रलेखा प्रियांका, कराल का सॉल्व? 15 पर्यंत ट्राय करायचं आहे, 14 पर्यंत. 15 पासून आपण उद्या बघूया. हो ठीक आहे, आणि करा नक्की सॉल्व. तुम्ही काय होमवर्क वगैरे काय करत नाही तुम्ही, असं करून नाही चालायचं. आपल्याला एक्झाम पर्यंत तुमचं प्रॅक्टिस चांगलं व्हायला पाहिजे. आणि जे काय सॉल्व करताय ते काय म्हटलं मी, काय वापर शक्यतो मोबाईलवर गेट कॅल्क्युलेटर डाउनलोड करा ॲप. ठीक आहे, आणि त्यावरून सॉल्व करत जावा. नॉर्मल सायंटिफिक कॅल्सी वापरू नका.